नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मागचा फोटो मागून सारखा थोडे समोरचे पाठीमाग अमर रहे 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 काय करा पहिल्या रांगेवाले सगळे उतरा खाली अध्यक्ष झाला. मी तेव्हा त्याला सांगितलं निजरी केली. सगळ्यांना विनंती आहे, कृपया मंचावर जाताना अभिवादन. अमर रहे मुंडे साहेब अमर रहे. एक व्हिडिओ घेतो. संडे टू मंडे, मंडे टू संडे, मंडे टू संडे, मुंडे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे मुंडे साहेब अमर रहे. हो, विनोदाचा भाग सोडा, परंतु राजकीय दृष्ट्या गरीब माणसाच्या प्रश्नासाठी त्यांनी खूप वेळा मेहनत घेतली, प्रत्यक्ष हिडले, रात्रंदिवस काम केलं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला जे काही चांगले दिवस आलेले आहेत ते त्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. आमचे प्रमोदजी महाजन सांगायचे की आम्ही इतके उंच का दिसतो तुम्हाला, तर आम्ही अनेक जणांच्या खांद्यावर उभे आहोत. ज्यांनी ज्याने कष्ट केले, ज्यांनी पार्टीसाठी पाय घासले, त्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत, म्हणून आम्ही एवढे मोठे दिसतो. याचा अर्थ आम्हाला कोणीतरी वर चढवलंय असा होतोय. आणि म्हणून मुंडेसाहेब देखील आपल्यात नाही, आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असतं की ते फार लवकर गेले. आज ते असायला पाहिजे होते सगळं चित्र बघायला, त्यांना खूप आनंद झाला असता. आणि ते देखील वरते मंत्रिमंडळात आजही असते, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. आणि म्हणून आपण त्याच्या स्फूर्तीप्रत्येत आज इथे आलो. त्यांच्या एकूण आठवणीला आपण उजाळा दिला, त्यांच्या पुढे आपण नतमस्तक झालो. असं मुंडे साहेबांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. होते तर गोपीनाथ मुंडे होते याचा मला अभिमान आहे. आणि यातली एक मोठी गमतीदार घटना, मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले. आज आपण इथं मुंडे साहेब हे आमच्या सर्वांचे नेते होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज सगळे जे छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण आज तयार झालेले आहेत. आणि आज जी पुण्यतिथी आहे, आजही असं वाटते की आपल्याबरोबर आहे
आणि गोपीनाथजींचा आशीर्वाद आम्हाला आहे. त्याचमुळे आज आम्ही या राजकारणामध्ये यश प्राप्त करू शकतो आणि मला नक्कीच खात्री आहे की त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला आहे त्या आशीर्वादामुळेच आम्ही जे काही यश या राजकारणामध्ये प्राप्त करतो ते त्यांच्यामुळेच. संजय भाऊ